नमस्कार. दैनिक लोकतंत्रमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली हातकणंगले गावातील शिरोली या गावी आहोत. इथे एक लव्हजात प्रकरण समोर आलेलं आहे. आता आपल्या सोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत इथल्या ज्या स्थानिकचे जे आमदार आहेत अशोक राव माने साहेब. नमस्कार. नमस्कार. नक्की काय प्रकरण आहे? हे शिरोली गाव हे तालुक्यामध्ये अतिशय हिंदुत्ववादी गाव आणि ह्या गावामध्ये असा जो प्रकार घडलेला आहे, लव जिहादचा प्रकार घडलेला आहे. ज्या 8-9 मुलींना ब्लॅकमेलिंग करून त्यांचा लॉजमध्ये बोलवून त्यांचा व्हिडिओ काढणं आणि त्यांच्यावर अत्याचार करणं आणि ते व्हायरल करणं, हे किती वाईट आहे. व्हायरल करायचं म्हणजे चेतावणी देण्याचं काम केलेलं आहे. त्या ज्या लोकांनी केलंय तर ते हे अतिशय निषेधार्थ आहे. अतिशय आम्ही त्याचा निषेध करतोय आणि तात्काळ पोलिसांनी त्याला एकाला पकडलंय, दुसऱ्याला 24 तासात पकडावं आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी आम्ही फास्ट कोर्ट तयार करावं, जेणेकरून त्याला टोचक बसला पाहिजे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने गोष्टी चालू आहेत आणि आमच्या डोळ्यासमोर आमच्या भागामध्ये हे घडतंय. हे फार दुःखाची, खेदाची आणि अतिशय नालायकपणानं काम केलेल्या लोकांना आपण ती कठोर शिक्षा देण्यासाठी शासनाने, पोलिसांनी प्रयत्न करावेत एवढं आमचं म्हणणं आहे. आता जर बघितलं तर परवा अमरावतीमध्ये पण असं एक प्रकरण समोर आलेलं होतं. त्याच्यामध्ये 180 मुलींच्या विरोधात हे होतं. आता कोल्हापूर जिल्ह्यात जे प्रकरण समोर आले ते 10 ते 15 मुलींच्या बरोबर हे प्रकरण समोर आले. त्या मुली सगळ्या हिंदू आहेत का इथं? पण होय, सगळ्या मुली हिंदू आहेत. अजून काही ती मुली असं सांगता येत नाही. तर पोलिसांनी आवाहन केलंय की ज्या ज्या मुलींच्यावर असा अत्याचार झालाय त्यांनी आमच्याकडे यावं, आम्हाला गुप्ततेचं नाव ठेवलं जाईल. पोलीस देखील त्याच्यासाठी प्रयत्न करते. किती मुलींचं झालंय ते आज संदर्भात समजेल आम्हाला त्याच्यामध्ये. याला नक्की पाठबळ कुठून मिळते? आता पाठबळ कुठे मिळतं हे काही सांगता येणार नाही, परंतु ही नालायक प्रवृत्ती काढली पाहिजे. त्या नालायक लोकांना संपवलं पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने ताकदीने प्रयत्न करावेत असं आमचं मत. परवाच्या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र विधानसभा याच्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा निर्माण झालेला आहे, त्या कायद्याच्या चौकटीत तो कायदा बसतो असं वाटतं? ते बसणार की 100% ते कायद्यामध्ये बसणार आणि ते घडलंच तसं. जे लव जिहाद सारखाच हा प्रकार घडलेला आहे. ज्या हिंदू मुलींना त्यांनी बोलवून त्याचं व्हायरल करणं हे तोच प्रकार आहे. आता कोल्हापूर जर बघितलं, आता आपल्यासोबत जोडले गेले हिंदुत्ववादी काही कार्यकर्ते आहेत. नक्की काय विषय? हा लव जिहादचाच विषय आहे आणि वारंवार महाराष्ट्रात हे सगळीकडे उघडकीस येत आहे. नाशिक असेल, पुणे असेल, अमरावती असेल, त्या कॉर्पोरेट जिहाद मध्ये सुद्धा देखील मुलींना गोमांस खाया घालून त्यांचं धर्मांतरण केलं व त्यांचं लैंगिक शोषण केलेलं आहे. तसंच हा प्रकारही इथं कोल्हापूरमध्ये घडलेला आहे. आरोपी हा शिर्लीचा आहे व हिनी सुद्धा देखील 15-16 मुलींच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचं शोषण करून त्यांचे फक्त जीवाशी खेळ केलेला आहे व त्यांचा बाजार केलेला आहे हिने. आणि हे घटना उघडकीस आलेली आहे. तरी आता त्याला एकाच अटक झालेले, एक जण फरार आहे आणि आमच्या प्रशासनाला विनंती आहे की याच्यात आणि कोण कोण आहेत व मुळापासून याचा तपास झाला पाहिजे. नक्की मुलींचा आकडा कितपत समोर आलेला आहे? आता तर मुलींचा आकडा माहितीनुसार एका मुलगीची फिर्याद आहे. मग संशयानुसार असं वाटत आहे की एक 10 ते 16 मुली यात आहेत. परवा अमरावतीमध्ये जर बघितलं तर एकाच मुलग्याने जवळजवळ 180 मुलींच्या विरोधात लव जिहाद केला होता. आता या ज्या मुली त्या सगळ्या हिंदूच आहेत? हा, या मुली सगळ्या हिंदूंच्याच आहेत. मी ते म्हटलं ना तुम्हाला की हा लव जिहादचाच प्रकार आहे. एकही मुलगी दुसऱ्या समाजात नाही, सगळ्या मुली हिंदू आहेत. त्यांना नक्की पाठबळ कुठून येते? यांचं पाठबळ तेच आम्ही प्रशासनाला मागणी केली आहे की ह्याच्या मागं यांचा हाता कोण आहे बघा व त्याच्यावर कारवाई करा. महाराष्ट्रात इथून पुढे असा प्रकार घडणार नाही, यांना चांगले आदर घडवा. कोल्हापूरची जर ओळख पहिली तर हिंदुत्ववादी म्हणून कोल्हापूर संबोधलं जातं. तर या हिंदुत्ववादी कोल्हापूरच्या बालेकिल्ल्यामध्ये अशी प्रकरण समोर आलं, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसं काय नाही, हे वारंवार चालत आलेलं आहे आणि त्यांची शिकवणच आहे लव जिहादची. त्याच्यामुळे हे आता एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे. अशी बऱ्यापैकी भरपूर प्रकरण आहेत की ते आता उघडकीस येत आहेत. या प्रकरणामुळे मायामध्ये आणि प्रकरण उघडकीस येतील. मागच्या वर्षी पण कोल्हापूरमध्ये एक प्रकरण उघडकीस आलं होतं. आता ह्या वर्षी परत हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. त्याला नक्की राजकीय आहे का काय वाटते तुम्हाला? तसं काय म्हणणार नाही. खरं या वर्षभरात म्हणजे कंटिन्यू मध्ये सुद्धा विषय झालेला आहे की काही समाजाच्या मुलींना पळवून नेणे, लव जिहाद मध्ये अडकविणे, त्यांचं शोषण करणे व त्यांचं धर्मांतरण करणे असं कोल्हापूरमध्ये वारंवार घडत आहे. आता जर या वर्षी पहिलं तर केरला स्टोरी 2 पिक्चर आला होता.
त्याच्यामध्ये पण लव जिहादचं प्रकरण जे धावलं होतं त्यामध्ये ब्राह्मणांच्या मुलीला प्रत्येक म्हणजे कॅटेगरीच्या मुलींचं दर वेगळं होतं. तसंच कोल्हापूरमध्ये पण असं हाय असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच प्रशासनानं याची चौकशी करावी, आम्हालाही त्यात संशय आहे. तर प्रशासनानं यात जे पिक्चर मध्ये दाखवले ते कोल्हापूरमध्ये पण घडायला लागले की काय, हे प्रशासनानं शोधून काढावं आणि या घटनेवरती SIT स्थापन करून याच्या मागे ड्रग्ज कनेक्शन असू देत किंवा बाकीचे जिहादची जी प्रकरणं आहेत ती सुद्धा याचे काही लागेदोरे आहेत का हे प्रशासनानं शोधावं. जो आरोपी आहे त्याचं काहीतरी ड्रग्ज कनेक्शन यात समोर आले अशी आम्हाला कुणकुण लागले. त्याचीही समितीने चौकशी करावी आणि यात खोलवर काय तो तपास करावा. परवा जर कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण बघितलं तर ह्याच्यामध्ये पण कुठल्या जिहाद समुद्र लव जिहादच आहे, तो पण लव जिहादच आहे, हाही लव जिहादच आहे. आहे कारण का प्रेम हे एका व्यक्तीबरोबर होत असतं, प्रेम हे 17 मुलींच्या बरोबर होत नसतं. त्यामुळं हा लव जिहादचाच प्रकार आहे आणि हे उघडकीस आलेला आहे. आणि हे प्रकरण जे आहे त्यांनी कसं असते, एखाद्या जंगलामध्ये बघा टोळक्याच्या म्होरक्यालाच मारायचं, तसंच हिंदुत्ववादी जिथं संघटना आहेत तिथंच हिनी हे गाव घालायला चालू केलेलं आहे. कारण का हिंदुत्ववादी संघटनेच्या कोणाची हात घातला की इतर गावं गप बसतील. अशा प्रकारे हे घडू नये. आता आमच्या इथं घडले तर सगळ्या मोठ्या मोठ्या शहरात हे घडत आहे. तर सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेला आमची पण विनंती आहे की आपण आपली बाजू तपासून आणि आपण सावध राहून यांचा पायामुळा सगळं बेमूड केला पाहिजे.